नमस्कार मंडळी, माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आता जात आहोत महर्षी सांगतानी आश्रमला. येथे श्रीकृष्णांनी या आश्रमात शिक्षण घेतले आहे. हे आश्रम मध्य प्रदेश उज्जैन येथे आहे. छप्पन सप्ताह जय श्री कृष्ण बोलते जाओ अपने मोबाइल। जय कृष्ण, जय श्री कृष्ण, जय बोलते जाओ। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, बोलते जाओ। जय श्री कृष्ण, इधर आओ इधर। जय कृष्ण, जय श्री कृष्ण बोलते जाओ अपने मोबाइल पर ध्यान रखें। जय श्री कृष्ण बोलते जाओ। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय जय श्री जय श्री श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. सुदामा आणि श्रीकृष्णांचे इथे पुराण सांगितलं जाते, बघू शकता. इथे मीमांसा, तर्क, लॉजिक इथे शिकवलं जाते सुदामा श्रीकृष्ण यांना. आणि इथे कल्प आणि धर्मशास्त्र याबद्दल, मानव धर्मशास्त्र याबद्दल माहिती दिली जाते त्यांना आश्रमात. आणि इथं निरुक्त अशी हे आहे, बघू शकता. इथे ज्योतिष, ॲस्ट्रॉलॉजी याबद्दल माहिती शिकवली जाते ह्या आश्रमामध्ये श्रीकृष्णांना. इथे व्याकरणाबद्दल माहिती दिली जाते, बघू शकता. इथे व्याकरणाबद्दल माहिती दिली जाते. आणि इथे छंदशास्त्र याबद्दल शिकवलं जाते, बघू शकता. हे श्रीकृष्णांचा आश्रम आहे. श्रीकृष्ण इथे शिकलेले आहे. इथे शिक्षा, इथे त्याबद्दल माहिती दिली जाते. ह्या सगळ्या शिकवणी इथे त्यांना दिल्या गेल्या आहे. इथे आयुर्वेद प्रशासन याबद्दल आश्रमामध्ये माहिती दिली गेलेली आहे श्रीकृष्णांना. इथे संगीत दर्शन, संगीत प्रधान असं वाद्य शिकवलं गेलं श्रीकृष्णांना आश्रमात. आणि इथे यज्ञप्रज्ञान, यज्ञ करून यज्ञप्रधान अशी शिकवण दिली गेलेली आहे आश्रमात, बघू शकता. इंद्र, सर्व प्रधान देवता, अग्निप्रधान याबद्दल बघा कसं आहे, इथे शिकवण दिलेली आहे. येथे 14 विद्या शिकवल्या गेलेल्या आहे. त्यामध्ये वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, वेदांग, शिक्षा, छंद, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, कल्प, धर्मशास्त्र, पुराण, मीमांसा, तर्क ह्या सगळ्या शिक्षण इथं यांना श्रीकृष्णांना दिल्या गेलेलं आहे. हे इथे शिक्षण घेतलेलं आहे श्रीकृष्णांनी, बघू शकता. आणि तुम्हाला इथे हे कसं वाटलं, बघू शकता. असं प्रशस्त आहे. आणि वरती देखील खूप सुंदर आहे, डेकोरेशन केलेलं आहे. हे उज्जैनला आहे सर्व. हे बघ किती छान सुंदर छत केलेलं आहे, खूप डेकोरेटिव्ह आहे. तुम्हाला हे कसं वाटलं सांगा कमेंट्समध्ये. इथे सुद्धा श्रीकृष्णाची मूर्ती कशी कोरीव केलेली आहे छतावर, बघा. सगळं तसं सिलिंगवर केलेलं आहे, बघू शकता. इथे पण केलेलं आहे, खूप सुंदर आहे. इथे पण केलेलं आहे, बघू शकता. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तर एवढे 14 विद्या इथे शिकवल्या जायच्या. तर ही माहिती पहिल्यांदाच मला मिळाली आहे.
आणि मी आज हे पाहायला आले. खूप सुंदर असं आहे. तर बघा इथे किती छान केलेलं आहे. आणि खूप सुंदर असं हे केलेलं आहे, बघू शकता. खूप छान ठिकाण आहे. येथेच ते 14 विद्या शिकलेले आहे. लोकांनी हात लावू नये म्हणून इथे स्पर्श करू नये यांना म्हणून थोडंसं असं ग्रिल बांधलेलं आहे. खूप सुंदर. इथे 14 विद्या शिकलेत श्रीकृष्ण. खूप छान आणि खूप गर्दी आहे. बघितलं तुम्ही बाहेर येतच आहेत लोक. हा सगळा आश्रमाचा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे महर्षी सांदीपनी तपस्थली आहे. श्री सर्वेश्वरी महादेव स्वयंभू है. यह शिवलिंग 6000 प्राचीन वर्ष का है. तर महर्षि सांदीपनी जी ने इनको बिल्वपत्र से उत्पन्न किया है. इनकी जलधारी में शेषनाग के दर्शन है. शेषनाग के दर्शन मात्र काल सर्पदोष और पितृदोष की मुक्ति मार्ग है. स्वयंभू श्री सर्वेश्वर महादेव. इधर है 64 कलाओं के दीर्घा है, देख सकते हैं. इधर पिंड है, महादेवाचं पिंड आहे, बघू शकता. सर्वांग श्री कृष्ण द्वारा सीखी गए 64 कलाएं इधर से ही सीखी है उन्होंने, देख सकते हैं. कृष्णा सुदामा पीछे कौन है? बलराम. इधर श्री कृष्ण सुदामा और बलराम है, इधर सीखते थे. ये देखो वाद्य सीखते थे. और इधर नृत्य, इधर आश्रम में सीखते थे. आलख्य सीखते थे. ये देखो आलख्य, विशेषक छेदम इधर सीखते थे. तंडुल कुसुम बलि विकार ये सीखते थे. पुष्पस्तरण इधर सीखते थे. हे बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे. इथे दशन वसनार नांगराग राग ए राग वसनांग राग मणि भूमिका कर्म शयन रचना उदक वाद्य उदका घात चित्रास्य योगा नाल्य ग्रथन
ए श्री कृष्ण इधर आश्रम है श्री कृष्ण का, वो सब इधर से कहते। शेखर कापड़ डियोजन, नेपथ्य प्रयोग बोलते इसको। कर्णपत्र भंग, गंध युक्ति, ये आश्रम में सीखने को मिलता था। भूषण योजना, भूषण म्हणजे जे आपण ज्वेलरी करतो त्याचे कसं बनवायचं ते त्यांनी दाखवलं आहे। एंट्रजाल बघू शकता, हे कोचुमार आणि हे हस्तलगाव, असे 64 कला इथे श्रीकृष्णांनी शिकलेल्या आहेत। तर बघू शकता हे विचित्र शाक युष भक्ष विकार क्रिया, पानकरस राग सवयोजना, सुचिवा न कर्म बघू शकता। सूत्र क्रीडा, विनाड मरुक वाद्यानी, प्रहेलिका, प्रतिमाला बघू शकता। दुर्वाचक योग, पुस्तक वाचन, बघा किती छान कला, सगळ्या कला शिकलेल्या आहे लहान वयातच श्रीकृष्णाने। नाटक खेळायका दर्शन, काव्य समस्या पूर्ण, पट्टी टका वेत्रवान विकल्प, तक्षकर्म, ही झाडी सुद्धा खूप जुनी आहे बघा। तक्षण, वास्तुविद्या, रूप्य रत्न परीक्षा, धातुवाद, मणिराग करण्यान, वृक्षायुर्वेद योग, नेश कुकट लावक युद्धविधी, शुक्र सारिका प्रलाशनपण बघू शकता। 44 आलं आहे। उत्सादन संवाहम केशमर्दनम कुशलता आणि आधार अक्षरमुष्टक कथन, अशा 64 विद्या शिकलेल्या आहे श्रीकृष्ण इथे। तर आपण चलित योग, वस्त्र गोपाल आणि धूत विशेष बघू शकता। आणि हे आकर्षक क्रीज, हे बाल क्रीडानक, वैज्ञानिकी विद्या, वैजायकी विद्या, आणि हे शेवटची 64 विद्या आहे, व्यायामिकी विद्या। These are of 3 types for self improvement, defense, व्यायाम विद्या हे 3 प्रकार की होती, स्वयं की उन्नति, अन्य की रक्षा अथवा जीव के लिए अच्छी होती है। बघू शकता किती सुंदर आहे।
खूप छान असं बघा किती सुंदर केलेलं आहे हे त्यांनी सगळं इथे मांडलेले आहे पूर्ण वेदांचं ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद खूप छान असं रेखाटन केलेलं आहे जेणेकरून आपल्याला सगळी माहिती मिळेल. खूप सुंदर आहे. खूप छान असं बघा तुम्ही किती छान असे तयार केलेले आहे आणि मुलांना किंवा आपल्याला पण देखील माहिती मिळते मोठ्या लोकांना आणि छान असे मांडणी केलेली आहे त्या ह्याच्यातून खूप छान डेकोरेटिव्ह केलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला त्याची माहिती मिळते. तर बघू शकता आणि हे सगळं आश्रमाचा परिसर आहे. बघू शकता इथे स्वयंभू श्री सर्वेश्वर महादेवाचं मंदिर आहे. बघू शकता हा परिसर इधर सुदामा का मंदिर है. इधर श्री कृष्ण मंदिर है. बघू शकता श्री कृष्ण विद्या मंदिर. फूल वाहते. येथे असे आहे केलेलं आहे. इथेच आश्रमामध्ये असं आहे श्रीकृष्णाच्या सर्व दाखवलेलं आहे. इथे बघू शकता. याला सुदामा मंदिर असे म्हणतात. सुदामा मंदिर आहे ना. सुदामा मंदिर आहे इथे. हे सुदामा मंदिरात असं हे आहे. बघू शकता.
त्यांच्या दिनचर्या कशा होत्या, ते काय हे करायचे, कुठली विद्या संपादन करायचे, ते सर्व इथं ह्या देखाव्यातून दाखवलं गेलं आहे. बघू शकता. खूप छान याच्यातून माहिती मिळते. तुम्ही बघू शकता. असे खूप आहेत. इथे श्रीकृष्णाची अशी छान मूर्ती आहे. बघू शकता. खूप सुंदर आहे. तुम्हाला ह्या श्रीकृष्णाच्या आश्रमाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तर हा आश्रमाचा व्हिडिओ असा होता. आणि आता तुम्ही बघू शकता आश्रमाचा हा परिसर. आणि इथे सुद्धा भगवान श्रीकृष्ण, बलराम, सुदामा यांचं मुख्य मंदिर आहे इथे. तर आपण बघूया.